ओम सिद्ध सद्गुरु पदाब्जं जननी जनकस्तथा तत्त्वोपदेशकर्तारं नत्वा भक्तिपुरस्सरं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। परम पूज्य प्रातस्मरणीय अद्वैत सार्वभौम चक्रवर्ती चिन्मय मूर्ती जगद्गुरु सिद्धारूढांच्या दिव्य चरणी नतमस्तक होऊन तत्स्वरूप वेदांत वागीश गीतोत्तम वेदांत आचार्य अनंत श्री घोषित कृपामूर्ती सद्गुरु अप्पाजींच्या पावन चरणी दीर्घदंडवत प्रणाम करून अधिष्ठात्री सर्व देवतांना सर्व साधू संतांना वंदन करून उपस्थित साधक बांधवांच्या हृदय विद्यमान परमात्म्याला सुद्धा नमन करून प्रिय सज्जन हो, आपण श्री विचार चंद्रोदय ग्रंथामध्ये 6वा काला जो आहे ते प्रपंच मिथ्यात्व वर्णन यावर चिंतन करत होतो. तर काल 4था उदाहरण झाला. काय होता उदाहरण? उदाहरण काय होता? प्रश्न, रज्जु विषय कल्पित सर्प के दृष्टांत से विकार भ्रांति की निवृत्ति किस रीति से हुए? हेच होतं का? 132. हेच होतं ना? 132वा प्रश्न रिपीट करायचा आहे तुम्हाला. बरं पहा, दृष्टांत समजून घ्यायला पाहिजे अगोदर, मग सिद्धांत समजून घ्यायला पाहिजे. ओके. तर तिथे दृष्टांत असा आहे की मंद अंधकारामध्ये जो रज्जू म्हणजे दोरी पडलेला असतो त्याचं ज्ञान न झाल्यामुळे सर्पाचं ज्ञान होतं. सर्पाचं ज्ञान भ्रम आहे. तिथं सत्य सर्प आहे का? नाही आहे. सत्य रज्जू आहे. सर्प आहे का? नाही आहे. मग त्या सर्पाचं ज्ञान कसं झालं आपल्याला? त्यांनी क्रम सांगितले. काय? जेव्हा केव्हा ज्ञान होतं आपल्याला तेव्हा अंतःकरणातून वृत्ती डोळ्याद्वारे बाहेर येऊन त्या वस्तूला जेव्हा पाहायला जाते तर त्या वस्तूवरचा जो अज्ञान आहे, अज्ञान रूपी पडदा सरकवते. अज्ञान हटला की तर ते वस्तूचा ज्ञान होतो. हे प्रोसेस आहे. तर याच्यामध्ये गडबड काय झाला की जर उजेड जर असला असता तर त्या रज्जूचं ज्ञान स्पष्ट झालं असतं. पण पूर्ण उजेड नसल्यामुळे आणि पूर्ण अंधकार पण नाहीये, अमावस्याचा अंधकार असला असता तर काय झालं असता? दिसलाच नसता रज्जू. ओके नाही. इथे पूर्ण अंधारही नाहीये, पूर्ण उजेडही नाहीये, बंद अंधकार आहे. त्यामुळे जेव्हा आपण ते रस्त्यावर पडलेल्या काहीतरी पडलेलं आहे पाहायला जातो, ती वळणदार आहे ना, वळणदार असल्यामुळे काय होतो? अरे साप आहे का काय, आहे का काय असं वाटतं. आहे पण म्हणू शकत नाही, नाही पण म्हणू शकत नाही, बहुतेक साप आहे. आता त्या दोरीमध्ये चांदीचं भ्रम होतं का? नाही होत का? भ्रम होण्यासाठी सादृश्य पाहिजे ना. जशी दोरी वळणाकार असते तसं साप पण वळणाकार असतो. म्हणून काय होतं? तिथं सापाचा भ्रम होतो. सिंपलीमध्ये सापाचा भ्रम होतो का? का? सिंपली चपटी आहे, त्रिकोणी आहे, ओके नाही, निळी आहे. साप तसं नसतो. मग ते चमकल्यामुळे काय? चांदी पण चमकतो, हे पण चमकत आहे, म्हणून तिथं चांदीचा भ्रम होतो. तसं इथे त्या वळणाकार पडलेल्या दोरीमुळे अरे सापाचा भ्रम झाला. कसं झाला? अंतःकरणाची वृत्ती डोळ्याद्वारे बाहेर येऊन त्याला जेव्हा आपण
पाहायला गेलो, पण ते दिसलं नाही व्यवस्थित. त्यामुळे त्या रज्जूच्या उपहित असणाऱ्या चेतनाच्या आश्रित जो अविद्या आहे, तो अविद्याच आता साप म्हणून दिसू लागला. म्हणजे काय? रज्जूऐवजी साप दिसू लागला. कशामुळे? रज्जूच्या अज्ञानामुळे. नाही नाही, विवर्त ते सिद्धांत मध्ये जाऊ आपण अगोदर फक्त दृष्टांत सांगतो. हे कळालं? म्हणजे जेव्हा केव्हा आपल्याला ज्ञान होतो, कसं होतो? अंतःकरणाची वृत्ती डोळ्याद्वारे कानाद्वारे कशाहीद्वारे इथं पाहत आहे, म्हणून डोळ्याद्वारे बाहेर येऊन त्या वस्तूवरचा आवरण भंग झाला तर वस्तूचा ज्ञान होतो. समजा व्यवस्थित प्रकाश नसेल तर वस्तूचा ज्ञान होत नाही. मग ज्ञान न झाल्यामुळे तिथं स्मृतीमधला काहीतरी आठवून हा हे असू शकेल, साप असू शकेल, बहुतेक साप असा ज्ञान होतो. ठीक आहे, हे दृष्टांत झालं. आता सिद्धांत, मग तिथं बॅटरी लावल्यानंतर काय झालं? आता ते काय आहे? दोरीच आहे. साप आहे का? मग सापाचा भ्रम झाला होता की नाही? आता सिद्धांतला या. सिद्धांत काय म्हणतो की ब्रह्माचं ज्ञान नसल्यामुळे आपल्याला काय वाटत आहे? प्रपंच आहे. तिथं जसं रज्जूचं ज्ञान नसल्यामुळे साप वाटत आहे. ओके, आहे का साप तिथे? नाही ना. तसं प्रपंच आहे का? नाहीये. पण दिसतो की नाही? तिथं पण साप दिसतो. आहे का? नाहीये. आता मला सांगा, दोरी 2 फुटाची आहे, साप किती 4 फुटाचा दिसतो का? दोरी 2 फुटाची आहे, साप किती फुटाचा दिसेल तुम्हाला? 2च फुटाचा दिसेल. हो की नाही? तसं इथे ब्रह्म जिथे जिथे आहे तिथे तिथे प्रपंच दिसतो. म्हणजे जितका ब्रह्म आहे तितकाच प्रपंच दिसतो. म्हणजे सगळीकडेच ब्रह्म आहे म्हणून सगळा प्रपंच दिसतो. म्हणजे सांगायचं काय? ब्रह्म व्यतिरिक्त प्रपंच नाही, हे सांगायचं. त्या जसं रज्जूच्या अज्ञानामुळे सर्प दिसतो, ब्रह्माच्या अज्ञानामुळे प्रपंच दिसतो. आणि कसं दिसतो? सत्य. ब्रह्म से भिन्न जगत के सत्यता की भ्रांती. काय? ब्रह्म नाहीच आहे, प्रपंच सत्य आहे. म्हणतो की नाही? पाहिलं का तुम्ही ब्रह्माला? नाही. प्रपंचाला पाहिलं? हो. हो की नाही? असं का होतं? सापाला पाहिलं का? हो, साप दिसत आहे. रज्जूला पाहिलं का? हे दिसत नाही. काय दिसतो? सापच दिसतो. आहे का? नाही. त्या रज्जूच्या अज्ञानामुळे साप वाटत आहे. बॅटरी लावून आणा साप. बॅटरी म्हणजे शास्त्र. बॅटरी म्हणजे शास्त्र. शास्त्राने त्याचा ते उलगडा होतो आणि ज्ञान होतं. हो की नाही? गुरुकृपेने ज्ञान होतं. शास्त्र आहे. गुरु त्यांच्या अनुभवाने, युक्तीने, वेदांताच्या प्रमाणाने असं करून ते समजवतात. हो की नाही? जसं बॅटरी लावलेला, हे साप नाही, रज्जूच आहे. साप नव्हताच. होता का कधी? 3ही काळात नव्हता साप. तसं हे 3ही काळात नाहीये प्रपंच. पण जसा साप दिसला तसं हे प्रपंच दिसत आहे. कशामुळे? तिथे रज्जूच्या अज्ञानामुळे, इथे ब्रह्माच्या अज्ञानामुळे. एवढंच आहे. मग त्यांनी तिथे शब्द प्रयोग केले. तिथे तुला विद्या, म्हणजे रज्जूमध्ये जो सर्प दिसतो ते कशामुळे? रज्जूच्या अज्ञानामुळे. हा रज्जू स्वतः अध्यस्त आहे. हो की नाही? रज्जू म्हणजे प्रपंच आहे. प्रपंच स्वतः खोटा आहे, ते दुसऱ्याला थोडी अधिष्ठान होऊ शकतो. हो की नाही? म्हणून त्याला तुला विद्या म्हणा. मूलाविद्या ब्रह्म. ब्रह्माचा अज्ञान जो आहे, ब्रह्माला जे कळू देत नाही ते मूलाविद्या. रज्जूला जे जाणू देत नाही ते तुला विद्या. असा शब्द प्रयोग केले. मग प्रश्न आला की हे जे आहे परिणाम आणि विवर्तचा शब्द आले तिथे. हो ना? परिणाम कशाला म्हणायचं? दुधाचं दही झालं त्याला परिणाम होतात. परिणामचं डेफिनेशन काय दिले? पूर्व रूपाचं त्याग करून अन्य रूपाचं जिथं होतो, पूर्व रूप त्याग करके अन्य रूप दिसणं, याला काय म्हणतात? परिणाम.
हो की नाही? पूर्वरूप म्हणले काय म्हणले, शब्द काय प्रयोग केले तिथे? पूर्वरूप को त्यागी की अन्नरूप की प्राप्ती परिणाम असा शब्द प्रयोग केला त्यांनी. आता पहा, दुधाचं काय झालं? दुधाचं काय झालं? दही झालं. दुधाचं पूर्वरूप काय? पातळपणा आणि गोडपणा. दह्याचं घट्टपणा, आंबटपणा. हो की नाही? मग पूर्वरूप पूर्ण नाहीये, नवीन रूप आहे. हो की नाही? याला काय म्हणायचं? परिणाम. विवर्त म्हणजे काय? पूर्व रूपाचा काहीही परिणाम होत नाही त्याच्यावर, पण अन्य रूपाने दिसतो. सोना, सोना आहे की नाही? पूर्वरूप, आता पूर्वरूप त्याचं काय चार्ज झाले का? सोनच आहे ते. किती ग्रामाचं आहे? आता ते तुम्ही एक 10 तोळ्याचं सोन्याचं तुम्ही काय बनवलं? बांगडी बनवलं. हो की नाही? आता 10 तोळ्याचं जेव्हा बांगडी बनवलं किंवा तुम्ही काही आभूषण बनवले, अन्य काय कानातले, नाकातले बनवले, आता ते आभूषण किती 10 तोळ्याचंच असतात का काय 12 तोळ्याचंच असतात? मग ते सोनं पिवळ्या रंगाचं होतं, मग आभूषण लाल रंग झालं काय? म्हणजे काय? ते सोन्याचं वजन, त्याची क्वालिटी, स्वरूप तेच राहतं, फक्त नामरूप बदललेलं आहे. हो की नाही? ते इथं कानात घालतो म्हणून त्याला इयररिंग, नाकात घालतो म्हणून काय नथनी काय म्हणतात ते, परत गळ्यात घालतो म्हणून चेन, हातात मनगटीत घालतो म्हणून बांगडी, बोटात घालतो म्हणून अंगठी. मग आहे काय? तसं हे सगळं सुद्धा ब्रह्माचंच आहे. म्हणजे दिसत आहे की नाही? प्रपंच दिसतो की नाही? ब्रह्माचंच आहे, ब्रह्मच आहे. कळालं? माझा प्रश्न छान आहे का? सोन्याचं आभरण झालेलं आहे की सोनंच आभरण आहे? सोन्याचं आभरण. दुधाचं दही झालेलं आहे की दूधच दही झालेलं आहे? दुधाचं दही झालेलं आहे. दूधच दही आहे का? हो की नाही? तसं इथे सोन्याचं आभरण झालेलं आहे की सोनंच आभरण आहे? विचार करून बोला. आभरण झालेलं आहे. विचार करा. सोन्याचं आभरण आहे. हे पहा, हे दुधाचं दही झालंय. दूधच दही आहे का? कन्फ्युज कशाला करते तुम्ही? एवढे कन्फ्युज कसं काय होत आहे? दुधाचं काय झालं? दही झालं. हो की नाही? आता दूधच दही आहे का? असेल तर मग दुधासारखं खा, त्याला प्या. दूधपणा नाही राहिला, तेच सांगत आहे मी आता. ते सोन्याचं आभरण नाही झाला, सोनंच आभरण आहे. सोन्याचं आभरण झालंय. जसं दुधाचं दही झालंय तसं झालंय. पण सोनं जसं बिस्किट आहे, पट्टी आहे. हो, बरोबर आहे. पट्टी त्याचा आकार बदलला म्हणून त्याला आभरण झालं ना. आभरण झालं. हो, मी कुठं नाही म्हणतोय. मग आभरण वेगळं आहे का? नाही, सोनंच आहे की नाही? मी काय म्हणत आहे? सोनंच आभरण आहे. मी पण तेच म्हणत आहे. सिद्धांत तुम्हाला कळवायचं, सिद्धांतकडे लक्ष द्या. तुम्हाला काय कळवायचं आहे? प्रपंचच ब्रह्म आहे, ब्रह्मच प्रपंच होऊन दिसत आहे. जसं सोनंच आभरणाने दिसत आहे, दिसत आहे नाही, सोनंच ब्रह्म काय आभूषण आहे, तसं ब्रह्मच प्रपंच रूपाने दिसत आहे असं नाही. पूर्ण प्रपंचच ब्रह्ममय आहे, ब्रह्मच प्रपंचासारखं दिसत आहे काय? एकूण एक ब्रह्मच आहे. तसं आभरण वेगवेगळं दिसत आहे काय? सोनंच आहे. पण तिथं म्हणू शकतो का दही नाहीये, दूधच आहे? म्हणू शकतो का? दूध आहे, दही नाहीये. दूध आहे. तुम्हाला परिणाम आणि विवर्त समजून देत आहे मी.
कशाला कन्फ्युज होते तुम्ही? नाही दूध सोन्याचा कधीही दही होऊ शकतो का? नाही होऊ शकत. दूध दूध आहे, दही दही आहे. हो हो की नाही? त्याचं प्रोसेस केलं तर होतं. पुन्हा पुन्हा confuse. परत कन्फ्युज होते. आता सांगत होते बरोबर हं. तुम्हाला विवर्त आणि परिणाम समजून घ्यायचा आहे. हो हो की नाही? त्याच्यावरून तुम्हाला ब्रह्म आणि प्रपंच समजून घ्यायचा आहे. कळालं? दुधाचाच विकार होऊन दही झाला. हो आता ते दही पुन्हा दूध होत नाही का? होतो? नाही प्रोसेस करा. काय म्हणलं ना, आता प्रोसेस केल्यावर होतं म्हणून. दुधाचं विरजण दुधामध्ये विरजण टाकल्यावर दही होते. दहीचं दूध होतो का? नाही. हो की नाही? तसं त्याला काय म्हणतात? याला परिणाम म्हणतात. पूर्वरूप त्याग करून अन्यथा रूप याला परिणाम म्हणतात. परिणाम ते वेगळं. हा, आता सोन्याचंच आभरण झालेलं आहे असं मी म्हणत आहे मी. वेगळं. पण मी काय म्हणत आहे, सोन्याचं आभरण झालं नाही, सोनंच आभरण आहे, आभरणच सोनं आहे. नाम रूप फक्त त्याला ठोकून ठोकून वेगवेगळं केलेलं आहे. हो की नाही? म्हणूनच म्हटलं ना तुम्हाला, 10 ग्रॅमचं जर सोन्याचं आभरण बनवलं तर आभरण 12 ग्रॅम झाले का? 10 ग्रॅम असणार. रंग बदलला का? नाही. आहे काय? मग त्याला सोनं म्हणत होतो, याला चांदी म्हणतो का? नाही, सोनंच म्हणून. सोनंच म्हणू की नाही? तसंच म्हणजे ते सोनंच आहे, आभरण पण सोनंच आहे, सोनं अगोदरचं सोनं पण सोनंच आहे. फक्त ते तुम्हाला जसं आता कन्फ्युजन होतं की नाही, होते की नाही कन्फ्युजन? गडबड जे केलं तसं हे गडबडच प्रपंच आहे. आहे काय? ब्रह्मच आहे. या नाम रूपाच्या गोंधळामुळे गडबड झाला. तुमचं गडबड काय झालं? मग ते चपट सोनं असतो, मग त्याला असं होतो म्हणत होता ना तुम्ही. नाही, आता हो की नाही? आता त्याला परत परत त्याला वितळवा. वितळल्यावर काय झालं? परत सोनं झालं. तसं दहीला वितळवा, दूध होतं का? नाही. नाही होत ना? तसं हे जे प्रपंच आहे तिथे दही व्हायला दूध कारण आहे. लक्ष द्या, जरा सूक्ष्म आहे. दही व्हायला दूध कारण आहे का सोनं आहे? नाही. सोन्याने दही होते का? का बटाट्याने दही होते? नाही होत ना? दुधाने दही झालेलं आहे, सोन्याने सोनंच. आभरण झालेलं आहे, तेच सोनं आहे. हो की नाही? आता तसं सिद्धांतात या. सिद्धांतामध्ये हे जे प्रपंच आहे, हे प्रपंचाला 2 कारण आहेत दिसायला. तिथे एकच कारण होता. दहीला कोण कारण होता? दूध. आभरणला सोनं. हे होतं की नाही? इथे प्रपंचाला कसं आहे, प्रपंच दिसायला ब्रह्माचं विवर्त आहे, मायाचा परिणाम आहे. कळलं? मग ते परिणाम आहे. हा, ते वेगळं. विवर्त आहे. म्हणजे तुम्हाला जे नामरूप दिसत आहे ते मायाच आहे. प्रपंच नामरूप दिसत आहे की नाही, वेगवेगळं दिसत आहे की नाही, ते मायाच आहे. पण प्रत्येकामध्ये अस्ति भाती प्रिय जो आहे तो ब्रह्माचा आहे. कळालं काय आहे ना? क्लिअर झाला का? अजून काय डाऊट आहे? विचारा, घाबरू नका. नाही, आता क्लिअर हा. झालं. क्लिअर. पुढे जायचं. पुढे पहा 157 नंबरवर पहा काय म्हणतं. 113वा प्रश्न. कनक विषय कुंडलकी प्रतीति के दृष्टांत से ब्रह्म से भिन्न जगत के सत्यता की भ्रांति की निवृत्ती किस रीति से होवे है. आता तोच उदाहरण इथे घेतले. त्यांनी दिले नव्हते विवर्तमध्ये सोन्याचा, मी दिलं होतं ते उदाहरण. सोन्याचं आणि आभरणाचं उदाहरण मी तिथे दिलं होतं. तोच उदाहरण आता पुढचं भ्रांती. काय भ्रांती आहे? जगाच्या सत्यताची. आता जे एक्सप्लेन केलं तेच आहे, अगोदर झालं ते प्रश्न वाचण्यापूर्वी. पहा, कनक विषय कुंडल म्हणजे काय? कुंडल म्हणजे कानातले, हो की नाही? या आभरणामध्ये कनक विषय कुंडल की प्रतीती म्हणजे काय? सोन्यामध्ये आता कुंडलाचा प्रतीती होत आहे, हो की नाही? काय प्रतीती होत आहे बघा जगदंब साहेब? कानात काय? कानातलं हिअरिंग. आता सोन्याचंच कानातनं हिअरिंग दिसत आहे. सोन्याचं कानातनं
हिरिंग दिसत आहे का, तेच सांगत आहे. ते दिसत आहे ना, त्या दिसत असणारा ते काय कशामुळे दिसत आहे? सोन्यामुळेच. ओके नाही. तसं इथे ब्रह्मापेक्षा वेगळं जगत जे आहे ते सत्य वाटत आहे आपल्याला, हे भ्रम आहे. हे कसं निवृत्ती होईल? आता उत्तर पहा. जैसे कनक और कुंडल का कार्य कारण भाव करी भेद भासता है सो कल्पित है. काय हो? कनक आणि कुंडल. कनक काय? सोनं. कुंडल काय? हिरिंग. कारण कोण आहे? सोनं. आणि हिरिंग काय? कार्य. हो की नाही? कार्य आणि कारण. कार्य काय? सोन्याचे आभरण. आणि कारण कोण आहे? सोनं. कळलं काय? कनक से कुंडल का भिन्न स्वरूप दिखता नाही. म्हणजे काय? जसं तिथं दुधाचं दही झालं, दुधासारखं दही नाहीये. दूध गोड होता, दही आंबट झाला. दूध द्रव होता, दही घट्ट झाला. ओके नाही? तसं इथं हे जे आभरण आणि सोनं याच्यामध्ये काय फरक झाला का? काहीच नाही. या ते वास्तव भेद आहे. म्हणजे काय? सोनंच आभरण आहे, आभरणच सोनं आहे. ताते कनक से भिन्न कुंडल की सत्ता नहीं है. काय हो? हे शब्द हे लक्षात घ्या. तुमचं आभरण तुमच्या जवळ ठेवा, आमचं सोनं आम्हाला द्या. करू शकता का? तुमचे काय ब्रासलेट आहे का तुमच्याकडे? चेन आहे की नाही? तुमचं चेन तुमच्या जवळ ठेवा, आम्हाला सोनं दे. होईल का? होय की नाही? तेच सांगत आहे तिथे. ताते कनक से भिन्न कुंडल की सत्ता नाही. म्हणजे चेन आणि सोनं वेगवेगळं नाही. चेनची सत्ता नाही, तसं या प्रपंचाची सत्ता नाही. सांगत आहेत पुढे सिद्धांत. तैसे ब्रह्म और जगत का कार्य कारण भाव करी और विशेषण करी भेद भासता है सो कल्पित है. मग आपल्याला काय वाटत आहे आता? ब्रह्मामुळे हे सगळं प्रपंच झालेलं आहे म्हणतो की नाही आपण? मग ब्रह्म काय झाला? कारण. प्रपंच कार्य झाला. हो की नाही? विचार करिए देखिए तो अस्ति भाती प्रिय से भिन्न नाम रूप जगत सत्य सिद्ध होवे नहीं. नाम रूप जगत सत्य होईल का हो? कसं? गाडी सत्य आहे का तुमची? नाम रूप आहे, राहील का पुढे? नाही. आता उदाहरण सांगतो तुम्हाला. ते मडक्याचं उदाहरण घ्यायचं. मडकं असतं की नाही? मडकापेक्षा तुम्हाला ते आजकालचं नवीन दृष्टांत प्लास्टिक आहे की नाही? प्लास्टिकचं घागर बनवलं. प्लास्टिक सत्य आहे, घागर सत्य आहे का? फुटतं. हा, काही दिवसांनी फुटलं. मग तुम्ही काय केलं? त्याचं त्या प्लास्टिकला विरघळून परत काहीतरी दुसरा वस्तू केलं. ते दुसरं वस्तू समजा तुम्ही काहीतरी छोटंसं एक मग्ग केला, मग्गा. मग ते सत्य आहे का? मग्गा सत्य नाही आहे, प्लास्टिक सत्य आहे. ते पण तुटला, परत तुम्ही काय केलं? वितळवलं, परत काहीतरी चटई केलं. चटई सत्य आहे का? प्लास्टिक सत्य. तसं प्रत्येक वस्तूमध्ये आहे पण आहे. त्या अगोदर काय केलं होतं? प्लास्टिकचा घागर होतं. घागर आहे, प्लास्टिक आहे, परत काय? मग घागर आहे, खुर्ची आहे, परत काय आहे? मग आहे, परत काय? चटई आहे. त्याच्या प्रत्येकामध्ये आहे जो आहे तो ब्रह्माचा आहे. पण ते नामरूप जो आहे ना, तो कोणाचा आहे? माया. माया म्हणजे काय? जे नाही आहे. माया म्हणजे काय? माया म्हणजे काय? अशी काही वस्तू नाही आहे ती. या मा सा माया, जे नाही आहे त्यालाच माया म्हणतात. जसं आता ते खुर्ची आहे, टेबल आहे, हो की नाही? अंधार आहे. तसं माया असं वस्तू नाही आहे की बाबा जसं काय म्हणतो तुम्ही? प्लास्टिक होतं, त्याला वितळवलं आणि खुर्ची बनवलं. लोखंड होतं, वितळवलं, हातोडी बनवलं, खुरपं बनवलं, हो की नाही? तसं काहीतरी माया होतं, त्याला बिघडवून प्रपंच बनवलं.
असं नाहीये. कळलं? तेच सांगत आहे ते काय की त्या प्रपंचाचं स्वतंत्र अस्तित्व सिद्ध होत नाही, किंतु मिथ्या सिद्ध होवे है. और जो वस्तू जिस विषय कल्पना, हे पण लक्षात ठेवा. हे एक एक वाक्य जरा स्टार लाईन करण्यासारखं आहे. काय? जो वस्तू जिस विषय कल्पित होवे सो वस्तू तिसते भिन्न सिद्ध होवे नाही. काय म्हणत आहेत? जी वस्तू ज्या विषयामध्ये दिसते, लक्ष द्या, जीव म्हणजे सत्य वस्तूमध्ये जो काल्पनिक वस्तू दिसतो तो सत्य वस्तूपेक्षा वेगळा नसतो. असतो का? रज्जू, सर्प दिसला, रज्जूपेक्षा सर्प वेगळा आहे का? नाही. तेच आहे. हेच उदाहरण घ्या परत. कशाचा? सोनं, आभरण सोन्यापेक्षा वेगळं आहे का? हो की नाही? सेम तसंच कुठलेही काय म्हणतात त्याला, अध्यस्त वस्तू अधिष्ठानापेक्षा वेगळं नसतं, भिन्न असू शकतच नाही. म्हणूनच 3 फुटाचं दोरी असेल तर 3 फुटाचं साप दिसतो. दोरी एवढी मोठी असेल तर तेवढीच मोठी साप दिसते का? दोरी एवढी आणि साप एवढा अनाकोंडा दिसतो का? नाही दिसत. म्हणजे काय? सत्य वस्तू वर जो काल्पनिक वस्तू दिसतो तो काल्पनिक वस्तू सत्य वस्तूपेक्षा वेगळा नसतो. ठीक आहे? वेगळा नसतो म्हणजे काय? नसल्यामुळे तोच असतो, तोच वेगळ्या रूपाने भासत आहे, पण नाहीये खरं. याते ब्रह्म से जगत का वास्तव अभेद है. म्हणजे काय? ब्रह्म आणि जगत वेगळं नाही, एकच आहे. ब्रह्म दिसला नाही म्हणून जगत दिसत आहे. ब्रह्म दिसला, जगत ब्रह्मस्वरूपच आहे. हो की नाही? अजून एक उदाहरण द्यायचं का? ते लहान मुला दुकानामध्ये ते साखरेच्या भावली विकतात, माहिती आहे तुम्हाला? साखरेच्या भावली विकतात. आता साखरेच्या भावलीमध्ये काय? हनुमानजी आहे, गणपती आहे, हो की नाही? अशा मूर्त्या ठेवलेल्या आहेत विकायला साखरेच्या. पोरगा आला, कोणी लहान मुलगा आला, तो काय म्हणतो? मला गणपतीच पाहिजे. दुसरा आला, तो काय म्हणतो? मला हनुमानजीच पाहिजे. हो की नाही? त्याची दृष्टी कशी आहे? रंग आणि आकार. तू विकणारा जो आहे ना त्याची दृष्टी काय आहे? तुला तू गणपतीचं तर घे, तू हनुमानजीचं तर घे, किती किलो घेणार आहे? साखरेचा रेटच लावणार आहे ना तो. साखरेचा रेटच लावणार आहे तो. असं थोडी म्हणणार आहे हनुमानजी वेगळं रेट, गणपती नाही. 1 किलो जर त्या भावली घेत असेल तर त्याचं हे रेट तसंच काय आहे? नामरूप वेगळं आहे. आहे काय? उदाहरणामध्ये जसं ते हनुमानजीचं बाहुली तरी असो किंवा गणपतीचं तरी असो, दोन्ही साखरच आहे. तसं हे जे तुम्ही दिसो, प्लॅस्टिक दिसो, जीव दिसो, जड दिसो, ईश्वर दिसो, शिव आहे, विष्णू आहे, गणपती आहे, जे काही नामरूप आहे ते नामरूप सगळं अस्तिभाती रूपाने परमपिता परमात्माच आहे. ठीक आहे? पुढे जायचं. इस रीति से कनक विषय कुंडल की प्रतीति के दृष्टांत से ब्रह्म से भिन्न जगत के सत्यता की भ्रांती निवृत्ती होय. म्हणजे ब्रह्मापेक्षा प्रपंच हे वेगळा आहे, सत्य आहे, हे भ्रम या उदाहरणामुळे संपतो. कळालं का आता? पुढे जायचं. कळालं? आता पुन्हा अभ्यास करा, पुन्हा विचारा. नाही कळालं तर युट्यूबवर आहे का? नाही कळालं पुन्हा विचारा. 134वा प्रश्न, भ्रांती सो क्या है? भ्रांती कशा म्हणायचं? उत्तर दिले त्यांनी, भ्रांती सो अध्यास है. परत दुसरा शब्द दिले त्यांनी, भ्रांती म्हणजे काय म्हणजे की अध्यास. अध्यास म्हणजे काय? पुढचा प्रश्न 135वा प्रश्न, अध्यास सो क्या है? मग सांगतात पहा इथे, भ्रांति ज्ञान का विषय जो मिथ्या वस्तु और भ्रांति ज्ञान तिसका नाम अध्यास है. अध्यास कशाला म्हणायचं? भ्रांति ज्ञान का विषय जो मिथ्या वस्तू और भ्रांति ज्ञान म्हणजे काय हो? त्या रज्जूमध्ये काय दिसत आहे? सर्प दिसत आहे.
सर्प वस्तू आणि सर्पाचं ज्ञान हे दोन्ही मिळून भ्रांत, अध्यास, भ्रांती. कळलं का? कळलं का? म्हणजे ज्ञानाचा अध्यास झाला, वस्तूमध्ये फक्त ज्ञानाचा अध्यास झाला त्याला ज्ञानाध्यास म्हणतात. वस्तूचा अध्यास झाला तर त्याला अर्थाध्यास म्हणतात. कळलं का? हे सगळे शब्द जरा वही पेन आणायला पाहिजे, जरा टिपून घ्यायला पाहिजे. अर्थाध्यास कशाला म्हणायचं, ज्ञानाध्यास कशा, कारण याच्यातलं तुम्हाला जर ती भाषा कळत नाही, एक्स्ट्रा काहीतरी आलेलं असतं, मग कशाला कुठलं उदाहरण दिले, काय दिले ते लिहून घ्यायला पाहिजे. कळलं? पुढे पहा, 136वा प्रश्न काय आहे? यह अध्यास कितने प्रकार का है? अध्यास कळलं का हो? अध्यास म्हणजे काय होईल लक्षात? जायची तयारी आहे का तुम्ही? काय नाही, वही काढत. अच्छा अच्छा. कुठले साहेब अध्यास आत्ताच झाला ना. अध्यास कशाला म्हणायचं? हा, भ्रांती ज्ञानाला जो विषय वस्तू आहे आणि त्या वस्तूचा ज्ञान. म्हणजे भ्रांती काय झाली आपल्याला? रज्जूमध्ये सापाची, साप वस्तू आणि सापाचा ज्ञान, या दोन्हीला मिळून काय म्हणतात? अध्यास. तर आता प्रश्न पडतो, म्हणजे ज्ञानाध्यास आणि अर्थाध्यास असे दोन झाले. प्रश्न पडतो आता, हे अध्यास किती प्रकारचा आहे? हे जे भ्रम होत की नाही आपल्याला, भ्रम होत आहे, किती प्रकारचं आहे? तर नाव सांगतात पहा. उत्तर, ज्ञानाध्यास और अर्थाध्यास इस भेद ते अध्यास दो भांति का है. कळलं का? ज्ञानाध्यास कशाला म्हणायचं? सर्पाचं ज्ञान, ज्ञानाध्यास. सर्प, अर्थाध्यास. कळलं? पुढे जायचं. तिनमे अर्थाध्यास, अर्थाध्यास म्हणजे वस्तूचा अध्यास. किती प्रकारचा आहे पहा. केवल संबंध अध्यास, संबंध सहित संबंधी का अध्यास. केवल धर्म अध्यास, धर्म सहित धर्मी का अध्यास. अन्योन्य अध्यास, अन्यतर अध्यास. इस भेद ते 6 प्रकार का है. घाबरू नका, पुढे सांगणार आहे ते सगळं. अथवा स्वरूप अध्यास और संसर्ग अध्यास. म्हणजे काय? दोन प्रकारे त्यांनी परत विभागणी केले. एक तर तुम्ही 6 प्रकार घ्या किंवा 2 प्रकार घ्या. म्हणजे काय? स्वरूप अध्यास आणि संसर्ग अध्यास हे 2च प्रकार घ्या, किंवा आता जे सांगितलं ना, केवल संबंध अध्यास, संबंध सहित संबंधी अध्यास, केवल धर्म अध्यास, धर्म सहित धर्मी अध्यास, अन्योन्य अध्यास, अन्यतर अध्यास. हे एवढं 6 लक्षात ठेवायला होत नाही आपल्याला, नको. मग ते 6 सोडा, स्वरूप अध्यास आणि संसर्ग अध्यास असं 2च घ्या डोक्यात. इस भेद ते अर्थाध्यास 2 प्रकार का है. कुठलं हे लक्षात ठेवलं पाहिजे. अध्यास मुख्य काय, त्याचे 2 प्रकार. एक कुठला? ज्ञानाध्यास आणि अर्थाध्यास. अर्थाध्यास मध्ये हे 6 प्रकार किंवा 2 प्रकार. कळतंय का? अध्यास म्हणजे काय कळलं का? अध्यास म्हणजे भ्रम. ते भ्रम किती प्रकारचा आहे हा प्रश्न आहे. मुख्य किती प्रकार आहे? 2. एक ज्ञानाध्यास, अर्थाध्यास. संपलं. आता हे अर्थाध्यास जो दुसरा आहे त्याचे किती प्रकार आहेत? त्याचे 6 प्रकार सांगितले. केवल संबंध अध्यास, संबंध सहित संबंधी अध्यास, केवल धर्म अध्यास, धर्म सहित धर्मी अध्यास, अन्योन्य अध्यास, अन्यतर अध्यास, असं 6 सांगितले. मग किंवा हे तुम्हाला खूप जड चाललं ना 6. मग त्यांनी काय म्हणाले, त्याच्यामध्येच काय, एक स्वरूप अध्यास, दुसरा संसर्ग अध्यास. ते संसर्ग अध्यास म्हणा किंवा संबंध अध्यास म्हणा, दोन्ही एकच. संसर्ग आणि संबंध दोन्ही कळलं. ताके अंतर्गत उक्त षडभेद है. म्हणजे जर हे जे 2च घेतला तुम्ही, कुठले? स्वरूप अध्यास आणि संसर्ग अध्यास, हे 2च घेतला तर ह्या दोघांमध्येच वर सांगितलेले 6 आहेत. ऊपरी लिखे भेद भ्रांति आदि प्रपंच 5 प्रकार के भ्रम भी याही के अंतर्गत है. आता जे 5 उदाहरण देऊन सांगितले ना तुम्हाला, रज्जूचा, कनकाचा, पाठीमागे, ते सगळं सुद्धा याच्यातच येतात.
आगे नेडे ही कही येंगे म्हणजे काय? आगे म्हणजे पुढे, नेडे ही म्हणजे लगेच. याच्यानंतर लगेच आम्ही तुम्हाला सांगणार आहे काय? जो आत्मा अनात्मा के विशेषणों का अन्योन्याध्यास सो भी याही के अंतर्गत है. म्हणजे आत्मा अनात्माचे जे विशेषण आहे ते सुद्धा याच्यामध्येच. अन्योन्याध्यास सो भी याही के अंतर्गत है. सो ताके टिप्पण विषय दिखाया जाएगा. हे तुम्हाला काही कळलं नाहीये मला माहित आहे, हो की नाही? आता पुढचं एक एक सेपरेटली ते सांगतात, ते आपण पाहू. पहिलं काय आहे? केवल संबंध अध्यास 120 नंबर. केवल संबंध अध्यास, ओके नाही? तर आता काय म्हणतात पहा. अनात्मा विषय आत्मा का अध्यास होवे है, तहाँ आत्मा का अनात्मा के साथ ही तादात्म संबंध अध्यस्त है. आत्मा का स्वरूप नहीं, याते अनात्म विषय आत्मा का केवल संबंध अध्यास है. काहीच नाही. रज्जू मध्ये जो सर्प अध्यास होतोय की नाही, कशामध्ये कोण अध्यास आहे? रज्जू हे काय? अधिष्ठान आहे. सर्प अध्यास आहे, हो की नाही? आता त्या रज्जूमध्ये जे सर्पाचा अध्यास होत आहे का सर्पामध्ये रज्जूचा अध्यास होत आहे? जर कुणाला चुकून सर्पामध्ये जर रज्जूचा अध्यास झाला तर फडलं साप आणि दोरी पकडला, कळालं काय? आता रज्जू सत्य आहे उदाहरणामध्ये, सर्प खोट आहे, हो की नाही? आता रज्जू मध्ये सर्पाचा अभ्यास, सर्पामध्ये रज्जूचा अभ्यास होऊ शकतो. झाला एकट्याला, कोणाला आठवण आहे का तुम्हाला? दुसरा अध्यास ते मुलं पकडतात, ते खरं म्हणून पकडतात, साप म्हणूनच पकडतात, तिथे थोडी रज्जू म्हणून पकडतात. सर्प म्हणून पकडतात पण असतो रज्जू. तुळशीराम आहे, तुळशीदास माहिती की नाही? तो चढतो. तुळशीदास कोण? तुळशीदासच हा, तुळशीदासच हो. तुळशीदास ते म्हणजे लहानपणीच आई वडील वारलेले असतात, ते प्रेमाचं भुकेला असतो. मग मोठा झाल्यानंतर विद्या अध्ययन केल्यानंतर छान सुंदर बायको मिळते, लग्न होतो. ते कधी प्रेमच पाहिलं नसतो ना, ते बायकोला सोडून राहतच नसतो. पण इतका प्रेम असतो त्याला, तिला ती दिसलीच पाहिजे. मग एक दिवस अचानक काहीतरी कारण असतो, त्याचा भाऊ, पत्नीचा भाऊ येऊन ते पत्नीला घेऊन जातो आणि बाजूच्या घरात सांगतात की असं असं काहीतरी झालंय, ते गेले. याला राहतच नाही, मला कसं काय न सांगता गेली ती, आता मी कसं काय राहू, म्हणून तो निघतो. म्हणे पावसाळ्याचे दिवस असतात, नदीला पूर आलेला असतो. मग तो नाही जायचंच आहे माझ्या बायकोच्या माहेरी, जातो. पूर आलेला आहे, आता कसं जायचं, कसं सामान्य नदी असलं तरी पोहून जायला किती अवघड होतं, हो की नाही? हा पूर आलेला आहे आणि त्या पुरामध्ये अंधारामध्ये, अमावस्याच्या दिवशी, ते अमावस्या होतं म्हणे त्या दिवस, अंधारामध्ये त्या नदीमध्ये काहीतरी उंडकं झाल्यासारखं वाटलं म्हणे त्याला. उंडकाला पकडला आणि पार केला. काय नदी पार केला, त्याला माहित नाही आहे, त्याला अजून डोक्यात ओंडकच आहे. नंतर बाहेर गेल्यानंतर कळालं की ओंडक नाही आहे, मृतदेह आहे. मग आता काय झालं, उलट झालं की नाही, मृतदेहामध्ये ओंडक झालं अध्यास त्याला. पुढं घरी गेला, घरी गेल्यानंतर हुडकत गेला. रात्री 12-1 वाजले. पाहतो तर काय, आता घर तर भेटलं, दरवाजा बंद आहे. आज जायचं कसं, सगळं झोपलेलं आहे. त्याला काय वाटलं, माझ्या बायकोला माहित आहे माझा नवरा येईल म्हणून, बहुतेक त्या वरच्या झरोक्यातून दोरी सोडली माझी बायको म्हणून पकडून वर चढला. म्हणे झरोका काढला, आत उडी मारला, ती बायको. आश्चर्य झालं, कोसळला तुम्ही.
एवढ्या पावसात नदीला पूर आले, कसं आले तुम्ही? म्हणल्यानंतर तो म्हणाला, असं कसं आता? म्हणते, तूच तर दोरी सोडली ना बाहेर आत यायला. म्हणून मी कुठं दोरी सोडले? काय पावा म्हणून जाऊन पाहतात, अजगर असतो म्हणजे अजगर. अजगरला दोरी समजून तो वर चढला. तिथं मृतदेहाला मुंडकं समजून मग तिने उपदेश केले म्हणे तिथे, या रक्त हाड मांसावर तू एवढं प्रेम करतो, याच्याऐवजी जर तू रामाचं जर भक्ती केला असता, रामावर प्रेम केला असता, तर राम प्रत्यक्ष झाला असता तुझ्या प्रेमावर, तू म्हणते म्हणे. मग त्यावेळेस जे बुद्धी परिवर्तन झालं ना तुलसीदासांचं, जोपर्यंत राम भेटत नाही मी तुला भेटत नाही म्हणून निघून गेले. पुढे राम भेटले आणि रामायण लिहिले तुलसीदासचे. अशी असावं पत्नी, ह्याला पत्नी म्हणतात. नाहीतर काय, जाऊ नको जाऊ नको, हे करू नको, ते पत्नी नव्हे, ते कर्मपत्नी. कर्मपत्नी, धर्मपत्नी म्हणून पत्नीचे प्रकार आहेत, प्रवचनात सांगितले. ओके, इथं सांगायचा उद्देश काय होता की त्या अजगरामध्ये काय झालं, धुरीचा अध्यास झाला. हे सगळं का सांगितलं तुम्हाला? केवल संबंध अध्यास म्हणजे काय? आता हे जे प्रपंच आहे की नाही, प्रपंचामध्ये आत्मा आहे. ब्रह्माला आत्मा म्हणू, प्रपंचाला अनात्मा म्हणू. आता आत्माचा अनात्मामध्ये जो अध्यास आहे तो कसा अध्यास आहे? स्वरूप अध्यास आहे का संबंध अध्यास आहे? आत्माचा स्वरूपाचा अध्यास होऊ शकतो का अनात्मामध्ये? नाही होऊ शकत. अनात्माचा आत्म्यावर होऊ शकतो स्वरूप अध्यास. इथे काय, आत्म्याचा आणि त्या अनात्म्याचा संबंधामुळे केवळ संबंध अध्यास आहे. समजून घ्या, उरलं नाही उरलं. शेवटी एक अन्योन्य अध्यास म्हणून आहे. हे 6 सांगितले ना, 6 मध्ये एक अन्योन्य अध्यास आहे. ते एक समजून घ्या. तेच एक समजून घेतलं, बाकी ठीक आहे. ते समजण्यासाठी हे समजणं म्हणजे काय, याच्यातून जाणं गरजेचं आहे. आत्म्याचं अनात्म्यावर केवळ संबंध अध्यास होतो, स्वरूप अध्यास होत नाही. का? आत्मा स्वरूप सत्य आहे. सत्याचा दुसऱ्यावर काय होतं, होत नाही, अध्यास होत नाही, संबंध अध्यास होतो. कळलं काय? पुढे जायचं. आता दुसरं, संबंध सहित संबंधी अध्यास. आत्मा विषय अनात्मा का संबंध और स्वरूप दोनों अध्यस्त है. म्हणजे काय, आत्म्यावर अनात्माचा जो अध्यास होत आहे याच्यामध्ये ते अनात्माचं स्वरूपच खोटं आहे, हो की नाही, आणि संबंध पण खोटा आहे. त्यामुळे दोन्ही अध्यास होतो. कशावर? आत्मावर अनात्माचा अध्यास. कळलं? संबंध सहित संबंधी अध्यास. हे दोन्ही कळलं नाही ना, ठीक आहे, पुढचं कळून घ्या, हे महत्वाचं आहे. आपल्याला काय महत्वाचं आहे? स्थूल देह के गौरता आदिक और इंद्रियन के दर्शनादिक धर्म का ही आत्मा विषय अध्यास होवे है, तिनके स्वरूप का नहीं, या ते आत्मा विषय देह इंद्रिय का केवल धर्म का अध्यास है. धर्म अध्यास सांगत आहे. धर्म अध्यास. धर्म, डोळ्याचा काय धर्म आहे? पाहणे धर्म की नाही? अग्नीचा जाणणे धर्म आहे ना. तसं मी म्हणजे कोण आहे? आत्मा आहे. या आत्म्यावर कशाचा अध्यास होत आहे? देहाचं. मी देह म्हणतो की नाही, का माझं देह म्हणतो? मी डोळे का माझे डोळे? माझे डोळे, हो की नाही. म्हणजे आता मला दिसत नाही, त्या डोळ्याचा धर्म काय? दिसणं. आता मला दिसत नाही किंवा मला दिसतो म्हणतो की नाही, म्हणजे त्या इंद्रियाचा, त्या शरीराचा, शरीर मरतो, मरण्याचा धर्म शरीराचा आहे, पाहण्याचा धर्म डोळ्याचा आहे. मग मी पाहतो म्हणतो, मी मरतो म्हणतो, हो की नाही. म्हणजे त्या इंद्रियाचा आणि देहाचा धर्माचा अध्यास होते आपल्यावर.
तर इंद्रियाच्या आणि देहाच्या धर्माचा अध्यास होत आहे आत्म्यावर. कळलं? हे कळतं, म्हणजे आपल्या निगडीत असेल तर कळतं. पुढे पहा, अंतःकरण के कर्तापनादिक धर्म और स्वरूप दोनों आत्मा विषय अध्यास है. याते अंतःकरण का आत्मा विषय धर्म सहित धर्मी का अध्यास आहे. अंतःकरण म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार. हो की नाही? आता इथे मनाचं काय संकल्प विकल्प धर्म आहे, बुद्धीचं निर्णय धर्म आहे, चित्तचं चिंतन धर्म आहे, अहंकारचं मी करणं धर्म आहे. हो की नाही? आता इथं माझा अहंकार म्हणत नाही, मी अहंकारी आहे. हो की नाही? परत काय म्हणतो, माझी बुद्धी बरोबर नाही म्हणत नाही, मी बरोबर नाही. मी विचार केलो भरपूर, बरं का म्हणतो. विचार कोण करतो? मन करतो. हो की नाही? त्यामुळे या अंतःकरणाचा आत्म्यावर धर्म आणि धर्मी दोन्हीचा अध्यास आहे. धर्म सहित धर्मी अध्यास. अंतःकरणाचा आत्म्यावर धर्मसहित धर्मीचा अध्यास झालेला आहे. देहाचा आणि इंद्रियाचा केवळ धर्म अध्यास झाला. कळलं? हे दोन तरी कळालं असेल माझ्या अंदाजे. ते संबंध अध्यास, संबंध सहित संबंध अध्यास ठीक आहे. कळलं? ठीक आहे, उद्या परत चर्चा करू, चिंता करू, परत रिपीट करू. पुढे अंतःकरण के झालं हे 124वां पहा. लोह और अग्नि की न्यायी आत्मा विषय अनात्मा का और अनात्मा विषय आत्मा का जो अध्यास सो अन्योन्य अध्यास आहे. हे महत्वाचं आहे पहा. अध्यास कोणाचं कोणावर झालेला आहे. जसं उदाहरण दिले त्यांनी, लोह आणि अग्नी. हे लोखंडी गोळा असतो की नाही, लोखंडी गोळा, त्याला तापवलं आणि लाकूड असतं की नाही, लाकडाचं बॉक्स त्याच्यावर फेकलं. काय हो, लाकडाचं बॉक्स आहे एक. लाकडाचं बॉक्स म्हणजे हे टेबल आहे समजा, टेबलची फळी आहे. हो की नाही? फळीवर एवढा भला मोठा काय लोखंडाचा गोळा तापवला, त्याला तापवून याच्यावर टाकलं. आता ते फळी तुटली. कशामुळे तुटली? हो, तपस्या आहे. लक्ष द्या. या फळीवर जे गरम लोहा फेकला, आता ते तुटली कशामुळे आणि जळली कशामुळे? लोखंडाच्या गोळ्याला जी उष्णता आहे. लक्ष विचार करा. ते फळी जी तुटली वजनामुळे तुटली, म्हणजे लोखंडामुळे तुटली. जळली कशामुळे? उष्णतेमुळे. बरोबर कळलंय? हो, पण वाटतं काय? गोळ्यामुळे. हा, जळ कशामुळे? गोळ्यामुळे. वाटतो की नाही? गोळा जळतो का? काय जळतो? अग्नी जळतो. आणि फुटलं कशामुळे? वजनामुळे. तुम्ही काय म्हणला? अग्नीमुळे. याचं त्याच्यामध्ये, त्याचं याच्यामध्ये. हो की नाही? मिक्स झाले की नाही? अग्नी वेगळा आहे. आता तुम्ही रोज गरम पाणी करता की नाही? आंघोळ, पाणी गरम आहे का थंड आहे? पाणी ओरिजिनली थंड आहे. हो की नाही? त्याला तुम्ही अग्नीच्या संपर्कामुळे ते गरम झालं. तुम्ही परत ठेवून टाका बादलीमध्ये, तसंच गरम पाणी परत थंड झालं असतं. हो की नाही? मग पाणी तापलं म्हणतो आपण. पाणी तापू शकतं का? अग्नी तापवतं. हो की नाही? तसं इथे त्या लोखंडामध्ये जो लालपणा आलेला आहे ना, ते कशामुळे आलेला आहे? अग्नीमुळे. आणि जडपणा कशाचा आहे? स्वतः लोखंडाचा आहे. हो की नाही? तसं इथे काय सांगत आहे, ते अग्नीचा लोखंडामध्ये, लोखंडाचा अग्नीमध्ये.
हे जे इकडे तिकडे मिक्स झाले ना त्याला काय म्हणतात अन्योन्य अध्यास. कळलं? हा. कळलं? तसं इथं गडबड काय चाललंय म्हणजे आत्माचं अनात्म्यामध्ये, अनात्माचं आत्म्यामध्ये हे मिक्सर चालू आहे. म्हणजे अनन्य अभ्यास हा मिक्सचर आहे. हा, याचं त्याच्यामध्ये त्याचं याच्यामध्ये. अन्योन्य म्हणजे काय? याचं त्याच्या त्याच्या याच्या. आमचा अन्योन्य संबंध आहे म्हणतात तुम्ही. हो की नाही? हो की नाही? एवढेच आणि आमचा अन्योन्य संबंध आहे. म्हणजे अन्योन्य म्हणजे काय? ज्याच्याशिवाय जे राहू शकत नाही त्याला अन्योन्य म्हणतात. हो की नाही? आता त्या लोह गोळ्यामध्ये अग्नीशिवाय तो तप्त लोहा राहू शकत नाही आणि लोहाशिवाय ते गरम करू शकत नाही. मग ते गरम झाल्यानंतर काय म्हणतो? अग्नी आहे. अग्नी दृष्टीवर अग्नी म्हणतो, लोखंड दृष्टीवर लोखंड आहे म्हणतो. अन्योन्य. हो की नाही? तसं इथं हे जे शरीर आहे की नाही आपला, या शरीरामध्ये अन्योन्य अध्यास आहे. आत्म्याचा आणि अनात्म्याचा. वेळ संपलाय. आताच तर सुरू झालं असं वाटतं. आता म्हणजे आमचं आता सुरू आता झालं. ते बॅटरी ऑन झाली. त्याच्यामध्ये असं आहे पहा, समजायला काय कधीतरी समजायचंच आहे तुम्हाला. कुठे गेलं ते? आपल्याला मुख्य समजायचं तेच आहे. 139वा प्रश्न. काय? आत्मा आणि अनात्मा का परस्पर अध्यास किस रीति से है? उत्तर पहा. सत, चित्त, आनंद और अद्वैतपना ये चार ही विशेषण आत्मा के हैं. हो की नाही? सत, चित्त, आनंद आणि अद्वैत हे कोणाचं आहे? आत्म्याचं आहे. असत, जड, दुःख आणि द्वैत हे कोणाचं आहे? अनात्माचं आहे. हो की नाही? अनात्माचं आहे. पुढचं 3 में पेज नंबर 165 वर इकडे तिथेच ते पान पलटल्यानंतर 64 न घेता उजव्या बाजूचं पान घ्या. अनात्मा के दुख और द्वैत सहितपना इन दो विशेषणों ने आत्मा के आनंद और अद्वैतपना के ढापे हैं. किती छान आहे पहा. दुःख आणि द्वैत कुणाचं आहे? दुःख. हो, दुःख आणि द्वैत कोणाचं आहे? आता तर सांगितलंय ना, सत, चित्त, आनंद आणि अद्वैत हे आत्म्याचं आहे. असत, जड, दुःख आणि द्वैत हे अनात्माचं आहे. अनात्माचं दुःख आणि द्वैत सहितपना इन दोनों विशेषणों ने आत्मा के आनंद और अद्वैतपना को ढापे हैं. म्हणजे काय? मी कसा आहे? मी कोण आहे? मी आत्मा आहे की नाही? मी आत्मा आहे म्हटल्यानंतर आता मी दुःखी आहे म्हणतो की नाही? आणि मी वेगळा तुम्ही वेगळा म्हणतो की नाही? हे कोणाचं आहे? अनात्माचं आहे, शरीराचं आहे, मनाचं आहे. मन दुःखी आहे, मी नाही. शरीर वेगळं आहे, मी नाही. म्हणजे इथं काय झालं? त्या शरीराचं आत्म्यावर काय झालं? अध्यास झाला. आता पुढं आत्म्याचं शरीरावर कसं झालं सांगतात. आत्म्याचं शरीरावर पुढे पहा. मैं आनंद रूप और अद्वैतपना हूँ ऐसे प्रतीति होवे नहीं, किंतु मैं दुखी और ईश्वर आदि से भिन्न हूँ ऐसे प्रतीति होवे. आत्मा के सत और चित्त इन दो विशेषणों ने अनात्मा के असत और जड़पने को ढापे है. आत्मा कसा आहे? सत्य आहे. आणि कसा आहे तो? चित्त आहे. अनात्मा असत आहे आणि जड आहे. हो की नाही? आता इथं काय वाटतो पहा. असत है, अभान, जड़ रूप है ऐसी प्रतीति होवे नहीं, किंतु विद्यमान है और भासता है ऐसी प्रतीति होवे है. म्हणजे काय? शरीर आहे आणि भासतो असं प्रतीती होतो की नाही? शरीर आहे का? कुठे आहे शरीर? पंचमहाभूतच आहे ते. बर, शरीर आहे, नेहमी असतो का? तेच सांगत आहे. सतपणा म्हणजे काय? नेहमी राहणे. हो की नाही?
कुणाचा आहे सतपणा? शरीर असत आहे. नाही, सत कुणाचं आहे? रेमी असणं हे आत्म्याचं आहे, हो की नाही? ते आहेपणा कशावर दाखवत आहे? हे सत आहे का? नाही. शरीर सत आहे का? नाही आहे. दिसत आहे तर मध्ये, जसं रज्जूमध्ये सर्प दिसलो की नाही तसं दिसत आहे काय रज्जू, तसं आहे काय आत्मा. त्या आत्म्याचं सतपणा याच्यात दिसत आहे. हे राहत आहे, प्रपंच राहतं, नेहमी राहतो, वाटते की नाही? ते राहण्याचं सतपणा त्या आत्म्याचं अनात्म्यावर झालं. अजून काय? हे जड आहे की नाही? शरीर जड आहे, काय वाटतो? चेतन आहे का चेतन? नाही. शरीर स्वतःला जाणतो का? जाणू शकतो? शरीर स्वतःला जाणू शकतो? जड आहे तो, पण वाटतं काय? मी जाणतो की नाही? जाणणार कोण आहे? चेतन. आत्मा चेतन आहे. वाटतं काय? मी जाणतो, माझं मन जाणतं, माझी बुद्धी जाणते, असं मिक्सअप झालंय. याला अन्योन्यत्यास म्हणतात. याचं त्याच्यामध्ये, त्याचं याच्यामध्ये. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय.